आत्ताचा आपण व्हिडिओ या परिस्थितीमध्ये असं पाहणार आहोत की बऱ्याच वेळा लोकांची अवस्था अशी होते, जी लोक खऱ्या मार्गाने सन्मार्गाने पुढे कायद्याने चाललेले असतात, पण त्यांच्याच वाट्याला म्हणजे वाईट परिस्थिती किंवा वाईट लोक असे येतात, त्यांच्या नावाची बदनामी होती, म्हणजे काही चांगलं चालत नाही. मग ते या मनस्थितीमध्ये जातात की माझं काय चुकलं, हे शोधण्याच्या मानसिकतेमध्ये जातात. मी कुठं चुकलो, माझ्याच हातून काय राहिले का, माझ्याच हातून काही चूक झाले का, ती एनर्जी आत्ता आपण घेणार आहोत. काय चुकलंय माझं, तर ती परिस्थिती आपण पाहण्याचा परत हे कळेल का तुम्हाला की तुम्ही कुठं चुकलंय ते. जिथं सद्गुरू दत्तगुरू आपोआप आलंय बरं का, ते कार्ड आपोआप बाहेर पडले ते कार्ड. आज खूप स्ट्रॉंग एनर्जी. मी याच्याबरोबर जो व्हिडिओ टाकलाय ना, नक्की बघा तो व्हिडिओ. खूप दत्तगुरूंची एनर्जी. आज गुरुवार आहे, सद्गुरू आहेत याच्यामध्ये. का हा प्रश्न येता कामा नये मनात, आणि तीच कंडिशन ह्याच्यावरच मी आत्ताचा व्हिडिओ बनवते की लोक या एनर्जीमध्ये जे जातात ना, काय बाबा माझ्या बाबतीत काय, ते असं विचार करण्यातच गेलंय त्यांचं, की त्यांची बुद्धी काही काम देत नाही. आता आपण म्हणतो ना, एखाद्याची बुद्धी भ्रष्ट झाली पार, म्हणजे पार ना समोरच्याला असं वाटेल बाबा तुला वेड लागल, इतका विचार करतोयस तू, इतका विचार करताय तुम्ही, का 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 होतंय माझ्या बाबतीत असं. या काचं उत्तर आपल्याला मिळतंय का, बघूया. असं का घडलं, अशी परिस्थिती का आली. एखादी नकारात्मक घटना घडलेली आहे, काही चूक नसताना, काही कारण नसताना घडलेलं आहे. मग त्या काचं उत्तर मिळेल का. जिथे सद्गुरू स्वतः आलेले आहेत, काय विचारायचं, काय प्रश्न विचारायचा त्यांना. अतिशय सुंदर एनर्जी. आज खूप छान वाटते मला, खूपच सुंदर वाटते. भाग्य किती थोर असतं, नशीब. सद्गुरूंची साथ मिळणं, त्यांनी म्हणणं की मी आहे तुझ्या बरोबर, बस काय पाहिजे आयुष्यात दुसरं अजून. अतिशय सुंदर एनर्जी. का तुमची मानसिक अवस्था का अशी ढासळली आहे, त्या काचं उत्तर मागताय तुम्ही. तेच उत्तर आपल्याला शोधायचं आहे. का माझ्याच बाबतीत, का मी कुठे चुकलो, मी कुठे चुकले. या एनर्जीमधून ज्यांना यायचंच नाहीये बाहेर, त्याच एनर्जीमध्ये राहायचंय. ज्यांना असं वाटतंय की ही ऊर्जा मला मॅच होते, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. ज्यांना असं वाटतंय की नाही, या व्हिडिओमधली एनर्जी माझी नाही आहे, ही ऊर्जा माझी नाही आहे, तर त्यांनी हा व्हिडिओ दुसऱ्यांसाठी सोडून द्यायचा आहे. सद्गुरू स्वामी ओम. ज्याच्या नशिबात बदल असेल ना, ज्याच्या नशिबात बदल घडणार आहे, त्याच्यासमोर नक्कीच हा व्हिडिओ येणार. ज्यांची ऊर्जा आहे त्यांच्यासमोर हा व्हिडिओ नक्कीच येणार. ज्यांची ऊर्जाच नाही आहे त्यांच्यासमोर तो जाणारच नाही. ज्यांना पर्सनल कार्ड रिडिंग घ्यायचं आहे किंवा टॅरो कार्डचे क्लासेस ज्यांना करायचे आहेत, अशा व्यक्तींसाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर मला मेसेज करा. ओन्ली मेसेज करायचं आहे, कॉल्स नॉट अलाउड. तुमचा मेसेज बघितल्यावर मी नक्की तुम्हाला रिप्लाय करत असते. जास्त कार्ड्स येणार नाही ते होते घ्यायचं. ठीक आहे, आपल्याला काचं उत्तर शोधायचंय. माझी आई मला विचारत असते, जसं मी म्हणते ना, ती ना काही प्रश्न विचारते मला, काही. आज सद्गुरू म्हणत असतील काय लावलंस, काय प्रश्न विचार. जिथे मी आहे, जिथे मी स्वतः आहे, जिथे मी बसलोय ना इथं समोर, मग काय कसल्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तुला. अक्षरशः असं वाटते की नाही असं विचारायला पाहिजे. चला ठीक आहे, कार्ड शफल केलेले आहेत, तर बघूयात काय संदेश आहे, थोडक्यात ते पाहूयात. खूप छान. याच एनर्जीमध्ये आहात तुम्ही, त्याच प्रश्नाचं उत्तर शोधताय की मी कुठे चुकलोय किंवा मी कुठे चुकली आहे. किंग ऑफ सोर्ड्स, एस ऑफ सोर्ड्स, व्हील ऑफ फॉर्च्यून. बदल तुमच्या आयुष्यात, बदल आहेत, बदल ते स्वीकारा. 3 ऑफ सोर्ड्स, क्वीन ऑफ कप्स,
2 of Pentacles, 4 of Swords, Queen of Pentacles, 6 of Pentacles, King of Pentacles, 9 of Pentacles, 3 of Pentacles, Pentacles, 2 of Swords, the Star, yes, जबरदस्त एनर्जी, Knight of Cups, Ace of Pentacles. सगळ्यात पहिल्यांदा एक सांगते, तुम्हाला जो प्रश्न पडलाय ना, अशा लोकांना प्रश्न पडलाय काय काय चुकलंय माझं. सद्गुरू आहे, दत्तगुरूंचं एक सांगणं आहे की तुझं काय चुकलंय नक्कीच तुला दाखवून देईन. अशा काही बाजू, अशी काही परिस्थिती, जी परिस्थिती तुमच्या हाताबाहेर गेलेली आहे, जिथं आघात झालेले आहे, तुमच्या हृदयाला डायरेक्ट इथं खंजीर खुपसल्या गेलेला आहे. हे कधी होतं, ज्यावेळेस स्वतःचीच व्यक्ती अतिविश्वास ठेवल्यामुळे, कळतंय उत्तर, तिथे हा आघात होतो. बर, तर अशी परिस्थिती नेमकी नक्कीच तुमच्या समोर ते येणार आहे. जी प्रार्थना तुम्ही ब्रह्मांडाला करताय, तुम्हाला या गोष्टीतून रिलीफ पाहिजे, आता तुम्हाला असं शांत पाहिजे, शांतता पाहिजे, या सगळ्यातून तुम्हाला मुक्त होऊन जायचं. कुठेतरी थोडी विश्रांतीची, असं वाटतंय की थोडं कुठेतरी आता जाऊन शांत व्हावं, थोडा आराम करावा, थोडा स्वतःसाठी वेळ द्या. नको, हे काहीच नको, ते लोकांचं बोलणं नको, ती नाराजी नको, लोक चुगल्या करतायत, काही नावाच्या बदनामी करतायत, अशा लोकांपासून लांब जायचंय मला, नको आहे ते. ह्या सगळ्या गोष्टींपासून मला शांतता हवी आहे. इतकं मागणं तुम्ही देवाला मागताय, तर जे तुम्ही मागताय ते नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुमच्या हातातून कसं कसं काय काय निसटून गेलं आणि ते कोणी कसं काढून गेलं, ही परिस्थिती नेमकी तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येणार आहे. सद्गुरू तुम्हाला नक्कीच ते दाखवून द्यायचा प्रयत्न करतील, ते तुम्हाला दिसेल. तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल की मी कुठं चुकलो, याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. इन पास्ट, मागच्या भूतकाळामध्ये अशा संधी आल्या. आता संधी कोणत्या कोणत्या बाबतीत आल्या? नात्याच्या बाबतीत संधी आली, कामाच्या बाबतीत संधी आल्या. जिथे जिथे तुम्हाला दगाफटका झाला, जिथे जिथे तुम्हाला आर्थिक नुकसान झालं, ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्ही फसल्या गेलात, पैशाच्या बाबतीत, व्यवसायाच्याच पण संधी तुम्हाला आल्या, नोकरीच्या पण संधी तुम्हाला आल्या, त्यावेळेस काय झालं, तुम्ही फक्त त्या वेळेपुरता विचार केला. काय गरज होती लांबचा विचार करायची, पुढचा विचार करायची. आत्ता आपण हे नातं थोडक्यात फक्त भावनिक विचार केला गेला. तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की एखादा माणूस भावना विवश होतो. समोरची व्यक्ती आहे, जोडीदार आहे, चल भागीदारीत नाही, हा मित्र आहे, विश्वास आहे, हा मला कधी फसवणार नाही, हा मला सोडून जाणार नाही. म्हणजेच काय, भावनिक रित्या तुम्ही तो निर्णय घेतला, इथे तुमची चूक झाली. तिथे व्यावहारिक दृष्ट्या निर्णय घेण्याची, व्यावहारिक दृष्टिकोनातून बघायची की जे तुम्हाला अजूनही कदाचित जमत नाहीये, त्यावेळेस ती गरज होती. आज मी हे पाऊल उचलतोय किंवा आज मी हे पाऊल उचलतीये, हे नातं मी बांधतोय किंवा या व्यवसायामध्ये जातोय, या माणसावर मी विश्वास ठेवतोय, पुढे जाऊन इन फ्युचर मला म्हणजे सगळं व्यवस्थित सुरळीत चालेल की नाही, मला काही नुकसान तर नाही ना, काही दगाफटका तर नाही ना, किंवा हीच व्यक्ती माझ्यावर कुरघोडी करेल किंवा हीच व्यक्ती उलटेल माझ्यावर, याच व्यक्तीच्या दबावाखाली मला राहावं लागेल, अशा काही गोष्टी तुमच्या त्यावेळेस स्वप्नात सुद्धा आल्या नाही. म्हणजेच काय झालं की फक्त मानसिक दृष्ट्या, मानसिक पातळीवर भावना विवश होऊन तुम्ही निर्णय घेतलेले आहेत. कामाच्या बाबतीत, व्यवहाराच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत निर्णय घेताना समोरून संधी आली, त्या लोकांनी बढवून चढवून सांगितलं तुझ्यात हे कलागुण आहे, तू हे करू शकतो, तो आमच्याबरोबर काम कर,
तुला भरपूर, किंवा ठीक आहे तू जसा आहेस, तू जशी आहेस तशी आम्हाला मान्य आहेस, तू आमच्या बरोबर ये, म्हणजे ते नातं तसं निर्माण केलं, ते दाखवून दिलं, चल तुझी जी आहे ना परिस्थिती, आत्ता तू जसा आहेस ना, तू जशी आहेस ना तशी आम्हाला मान्य आहेस, असं सांगून ते नातं पण निर्माण केलं. फॅमिलीसाठी आपण एक म्हणतो ना, असं समोरून आलं ते. काही काही जणांचे विवाह तसे झालेले आहेत. चल बाबा तुझ्याजवळ आहे ना, बास तू जसा आहेस ना तसाच आम्हाला पाहिजे, हे सांगून मग त्यावेळेस ती भूमिका तुमची अशी हवी होती की तुम्ही मानसिकदृष्ट्या जो विचार केला, भावनिकदृष्ट्या जो विचार केला, तिथे व्यावहारिकदृष्ट्या विचार करायची खूप गरज होती. असे ॲक्च्युअलमध्ये त्या व्यक्ती अशा होत्या की त्यांना फक्त पैसा, डामडौल हे त्यांच्या आयुष्यामध्ये हे पाहिजे, त्यांना सत्ता पाहिजे, त्यांच्या हातात त्यांना सगळी सत्ता पाहिजे, त्यांना समोरची व्यक्ती अशी पाहिजे की ते म्हणतील तसं समोरच्या व्यक्तीने वागलं पाहिजे. तो दूरदृष्टिकोन त्यांनी ठेवला, तो की आपण जर या व्यक्तीशी नातं जोडलं, या व्यक्तीशी भागीदारी केली, तर जे मी म्हणेल ते त्याला ऐकावंच लागेल, मी बरोबर करून घेईल त्याच्याकडून जे मला हवंय ते. ही वृत्ती ती तुम्हाला ओळखता आली नाही. तुम्ही फक्त भावनिकदृष्ट्या विचार केला, ही तुमची चूक झाली. आंधळेपणाने निर्णय घेतला. तुमच्याकडे त्यावेळेस दोन्ही मार्ग होते. तुम्ही अशा संधी व्यवस्थित त्याचा लांबचा विचार करून तुम्ही डावलू पण शकत होतात आणि तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकतात. कधी पण माणसाकडे दोन मार्ग असतात की मी हे स्वीकारायचंय, जे समोरून आलंय ती संधी मी स्वीकारायची. तुम्ही ती आंधळेपणाने स्वीकारलीत. असे दिवस, अशी परिस्थिती सद्गुरूने नक्कीच येईल. जे काही तुम्ही भोगलेलं आहे आत्तापर्यंत, जे काही तुमच्या हातातून गेलेलं आहे ना, तुमचं ज्ञान आहे, तुमची विषय, काही लोकांचं फक्त एवढंच मागणं असतं की बाबा तू सांग की काय चुकलंय, काय असं झालंय की घरातलेच लोक माझ्या विरोधात झाली आहेत, मी एकटा पडलोय किंवा मी एकटी पडली आहे, माझीच लोक माझ्या विरोधात गेलेली आहेत, माझीच लोक माझ्याविषयी वाईट बोलतायत. आता तुम्हाला काय पाहिजे माहिती आहे का? काही व्यक्ती, एनर्जी काही ज्या लोकांची आत्ता आलेली आहे ना, त्यांना फक्त त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मला फक्त आता याच प्रश्नाचं उत्तर पाहिजे की हे माझ्यासोबत असं का झाले. मिळेल त्याचं उत्तर, तुम्हाला मिळेल. तर खरं तर मिळालेलं आहे ते की बाबा तुझ्यासमोर संधी आली, तू विचार केलास का, तू लांबचा विचार केला, तू मला विचारलंस का, त्या चला ब्रह्मांड काहीतरी तुम्हाला दाखवते, त्या आदिशक्तीला तुम्ही विचारलं का, तुम्ही सद्गुरूंना तो प्रश्न विचारला का. ज्या अनुभवी व्यक्ती आहेत की ज्यांनी आपण असं म्हणतो खूप त्यांनी पावसाळे उन्हाळे पावसाळे पाहिलेत, अशा अनुभवी व्यक्ती आहेत, ज्या तवरून ताक ओळखणारे व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींकडून तुम्ही सल्ला घेतला का, त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेतलं का, त्यांची तुम्ही मदत घेतली का हे निर्णय घेताना. त्यावेळेस काय केलं, स्वतःच्या जीवावर ते निर्णय घेतले. जो जो होगा सो देखा जाएगा, जे होईल ते होईल. स्वतःच्याच ह्याच्यावर ओव्हर कॉन्फिडन्स नाही की मला माझी प्रगती करायची आहे, मला माझा विकास झाला पाहिजे, माझ्याजवळ सगळं आहे, सौंदर्य आहे, सगळं आहे, संपत्ती आहे, त्या जीवावर तुम्ही तुमचे निर्णय घेतलेले आहेत. त्यावेळेस तुम्हाला गरज नाही भासली की एखाद्या अनुभवी व्यक्तींकडून आपण थोडी शहानिशा, आणि असं एका ठिकाणी नाही की जरा 4 जणांना विचारावं की ज्या लोकांना अनुभव आहे, ज्या लोकांना माहिती आहे त्याविषयीची, की मी जे करतोय किंवा मी जे करते हे खूप गरजेचं होतं त्यावेळेस, आणि हे झालं नाही. निर्णय घेतल्या गेला लगेच, कुठल्याही गोष्टींचा विचार न करता, कुठल्याही दूरदृष्टीचा विचार न करता निर्णय घेतल्या गेले. कार्ड दाखवते आम्ही तुम्हाला ना. सद्गुरु स्वामी ओम. का असं माझ्याच बाबतीत का? खरं तर उत्तर मिळालेलं आहे. अजूनही अशी परिस्थिती होईल की खरंच तुम्हाला ते मान्य करताल तुम्ही ते.
ज्या व्यक्तींना अनुभव आहेत, ज्या व्यक्ती अनुभवी आहेत की ते तुम्हाला सांगू शकतात, अशा व्यक्तींचा सल्ला त्यावेळेस तुम्ही खरंच नाही घेतलेला. जी गरज होती, त्या लोकांपर्यंत पोचायची गरज होती, त्या बाबतीत चौकशी करण्याची गरज होती, विचार करण्याची गरज होती, थोडंसं थांबून त्या गोष्टींवर विचार करण्याची गरज होती. पण त्यावेळेस तुमची एनर्जी अशी राहिली आहे ना, असा जल्लोष, सेलिब्रेशन केलं, तुम्हाला जे काही थोड्या काळापुरतं यश मिळालं, एखादं नातं बांधलं गेलं, मला किती सुंदर नातं मिळालं आहे, त्याचा तुम्ही आनंद सेलिब्रेट केला, की असं तुम्हाला वाटलं की आता काय जेवढं या पृथ्वी तलावरचं सुख आहे ते सगळं मला मिळाले, सगळं आहे आता माझ्याजवळ, या एनर्जीमध्ये तुम्ही गेलात. हो, कधी पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की नक्कीच असं झालंय ना, त्या एनर्जीमध्ये तुम्ही गेलात की नाही. त्यावेळेस ज्यावेळेस त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात आला, ते नातं निर्माण झालं, ती भागीदारी निर्माण झाली, त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की आकाश ठेंगणं, येस आता मला सगळं मिळाले, आणि मौज मजा केली, मस्त सेलिब्रेशन केलं त्या गोष्टीचं. इतका आंधळा पाय टाकला, समोर दिसतंय खाई, निसर्ग सांगतोय, ब्रह्मांड सांगतायत, अरे तू पुढं उडी मारतोय, बघ तुला काही आधार आहे का पुढं, तू पडतोयस का पुढं. त्यांनी तुम्हाला सजग करण्याचा प्रयत्न केला, जाग करण्याचा प्रयत्न केला, पण नाही. तुम्ही बिनधास्त त्याच्यामध्ये स्वतःचा ओव्हर कॉन्फिडन्स, इतका आत्मविश्वास की मला सगळं कळतंय, माझ्याजवळ सगळं ज्ञान आहे, मला सगळं माहिती आहे, या आत्मविश्वासाने तुम्ही त्याच्यात स्वतःहून उडी मारली. कोणाचाही सल्ला घेतला नाही, कोणाचंही मार्गदर्शन घेतलं नाही. याच्यामध्ये काय वाईट होऊ शकतं का, काय वाईट आहे, काय चांगलं आहे, हे बघण्याचा प्रयत्नही केला नाही. काही लोकांचे कमेंट्स असे येतील, मॅडम काही सांगतात, आम्ही तर बघितलं चौकशी, पण नाही. थोडंसं एनर्जी अशी दाखवते किंवा सद्गुरूंचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांना तुम्ही विचारायला पाहिजे होतं, जे अनुभवी लोक, की खरंच प्रामाणिकपणे ते तुम्हाला सांगतील, सद्गुरू जसं आपल्याला सांगतात तसं, अशा लोकांपर्यंत तुम्ही पोचलाच नाही. तुम्ही खूप वरवरच्या दिसण्यावर निर्णय घेऊन टाकले, स्वतःच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर निर्णय घेऊन टाकले, आणि आता मग ह्या एनर्जीमध्ये गेले. माझं चुकलंय, मी चुकलो. आली एनर्जी, या डेकमधून पण आली आणि या डेकमधून पण आली. ज्यावेळेस एनर्जी खरी असते ना, त्यावेळेस ती येते, नक्कीच येते. अनुभवी व्यक्तिमत्व, की ज्या व्यक्तींजवळ तुम्ही जायला पाहिजे होता, अशा व्यक्ती ज्या शांतपणे तुमचं ऐकून घेतील, तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील, तुम्हाला त्यांच्या अनुभवाने ते योग्य ते दिशा दाखवतील, अशा व्यक्तींपर्यंत त्यावेळेस तुम्ही पोचलाच नाहीत. त्याच्यामुळे आज तुमची ही अवस्था आहे. मला असं वाटतं स्वतः सद्गुरूंनी ते उत्तर दिलेलं आहे या रीडिंगमधून. मला असं वाटते की रीडिंग करताना काही काळ मलाही माझा आठवला, तर हो, मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्या साक्षीने सद्गुरूंना शरण जाऊन मी मान्य करते, माझ्याही हातून त्या चुका झाल्या आहेत, जिथे अतिविश्वास टाकला गेला, काहीही विचार न करता, पुढचा मागचा न विचार करता निर्णय घेतले गेले, आणि खरं ते सांगते, त्या निर्णयामध्ये माझं खूप नुकसान झालं, मला खूप आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे. मला नाही ते मी सांगू शकत नाही, मला कुठल्या परिस्थितीमधून जावं लागलं आहे. पण एक सांगू का, आज मी या पदावर आहे, आज मी तुमच्यासमोर आहे, एकाच गोष्टीमुळे आहे. कारण का माझ्या अशी परिस्थिती आणली ना की नथिंगलेस, माझ्याकडे काहीच नाही राहिलं, इतकं शून्यावर मी आले, आणि तिथे मी मान्य केलं की ती चूक माझी आहे, हे माझ्या चुकीमुळे झालं, माझ्या चुकीच्या निर्णयांमुळे झालं, माझ्या चुकीच्या कृतींमुळे झालं, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे झालं, हे मी मान्य केलं. आणि आज सद्गुरूंचं कार्ड आलेलं आहे. खरंच त्यांना शरण गेले, आई जगदंबेला शरण गेले, ती मला ताकद देत गेली. पण सद्गुरू ठीक आहे, समजलं, आता समजलं काय झालं ते. त्यांना ज्यावेळेस समजलं, तर ठीक आहे, चूक भूल माफ केलं, खूप मोठ्या मनाने माफ केलं. आई वडील आहेत आपले, त्यांनीच आपल्याला जन्माला घातलेलं आहे. पुन्हा नवीन जन्म मिळाला आहे. तुमच्यासमोर पुन्हा नवीन व्यक्तिमत्व घेऊन मी उभी आहे. काय बोलू, अक्षरशः आपणच काही चुकीचे निर्णय घेतलेले असतात, काहीवर विचार केलेला नसतो, काही चुकीच्या कृती केलेल्या असतात. तिथे अनुभवी लोकांची गरज असते, मोठ्या लोकांचे त्यांचेही काही विचार घ्यायचे असतात.
परमिशन नाही म्हणता येत, पण तिथे जेव्हा ती थांबवतात ना, काहीतरी त्याला अर्थ असतो. हे त्यावेळेस कळत नाही. एक सळसळ तर असतं अंगात, स्वतःवर विश्वास असतो, नाही मी म्हणेल तसं मी करून दाखवणार कसंही असलं तरी, हा एक कॉन्फिडन्स असतो आणि हाच कॉन्फिडन्स अंगलट येतो. खूप छान एनर्जी. सद्गुरूंना शरण जावा. स्वामी ओम. सद्गुरू दत्तगुरू. अशी ही परिस्थिती तुमच्या समोर येईल. अजूनही जे काही बदल तुमच्या आयुष्यात घडलेले आहेत, एक सांगते, याही व्हिडिओमधून याच्या आधीचा व्हिडिओ नक्की बघा जो मी आजच पोस्ट केलेला आहे. जे झालेत ना बदल, ते स्वीकारा, मान्य करा, स्वतःची चूक मान्य करा. या प्रश्नातून बाहेर पडा की माझ्याच बाबतीत का, ह्याच्यातून बाहेर पडा. या एनर्जीमध्ये जा की ठीक आहे, मी चुकलो, माझ्याच हातून चुकलेलं, मी चुकलो. कुठल्या एनर्जीमध्ये, माझ्याच हातून का, माझ्याच बाबतीत का, मीच का कुठं चुकलो, त्याच्यापेक्षा या एनर्जीमध्ये जा. ठीक आहे, जे झालंय ते चुकीचं झालेलं आहे, त्या बाबतीत मला माफ करा. मी ही घडलेली गोष्ट सोडून देतो, त्या व्यक्तींचं, त्या व्यक्तींवर ते कर्म सोडून देतो, सद्गुरूंवर सोडून देतो, त्यांनी तो न्याय करावा आणि पुढे चला. नक्कीच तुमच्या आयुष्यात खूप छान सकारात्मक बदल अजूनही येत आहेत. अजूनही ज्या व्यक्ती अशा आहेत का की आता मला काही नको आहे, आता काय राहिलं, इतकी वर्ष झालं. काही लोकांचं म्हणणं असेल, काय आता वय झाले, आता काय राहिलं आहे आयुष्यात अजून यायचं आणि अजून काय राहिले आयुष्य बघायचं. जे काही राहिलं असेल तुमच्या वयाच्या मनाने, ते तरी अनुभवा, ते तरी छान क्षण, आनंदाचे क्षण अनुभवा. बदल स्वीकारा, सद्गुरूंवर विश्वास ठेवा आणि सद्गुरूंना शरण जावा. स्वामी ओम.